आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपली जीवनशैली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 64 सुवर्ण पदकांसह 182 पदकं जिंकत पदक तालिकेत महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम. आणि आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलकातामधील ईडन गार्डन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सामना सुरू. भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढे जिंकण्यासाठी 327 धावांचं उद्दिष्ट. राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींसाठी त्याचबरोबर 2950 रिक्त जागा आणि 130 सरपंच पदासाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. हे मतदान अजून चालू असून नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 5 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत सरासरी 65% मतदानाची नोंद झाली आहे. काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण आणि हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होणार आहे. मतदान उशिरापर्यंत सुरू राहणार असल्यामुळे मतदानाची अधिकृत टक्केवारी कळण्यासाठी रात्री उशीर होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुपारी 1:30 वाजेपर्यंत 61.20 तर 3 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत 60.74% मतदान झालं. सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 289 जागांपैकी 40 जागांवर एकाही उमेदवारानं नामनिर्देशन पत्र सादर केलं नाही. 16 ग्रामपंचायतींमध्ये 128 जागांवरील उमेदवार तर 14 ग्रामपंचायतींमधील सरपंच यापूर्वीच अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात 31 ग्रामपंचायतींमध्ये मतदान शांततेत पार पडलं. आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्कृती असून त्याला जगात मान्यता मिळाली आहे. पंचकर्माला जगात मोठी मागणी आहे. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपली जीवनशैली आहे. त्याला प्रोत्साहन दिल्यास समाज आणि देशाचं हित साधलं जाईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थांच्या आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रचारासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचं गडकरी यांनी कौतुक केलं. आयुष मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नंदनवन नागपूरच्या वतीनं 8व्या आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद ही यावर्षीच्या आयुर्वेद दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी हा दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. मराठवाड्याच्या धर्तीवर कुणबी मराठा असे पुरावे शोधण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसंच जळगाव जिल्ह्यात कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात देखील यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन बीडमधील हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला आणि हा हिंसाचार समाजकंटकांनी हेतुपुरस्सर केला असल्यानं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. नागपूर शहरात गेल्या 22 सप्टेंबर रोजी आलेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर भविष्यात इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याशिवाय क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात दिली. एकूण 266.63 कोटी रुपयांच्या या कामांचा तपशील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका संयुक्त पत्रपरिषदेत जाहीर केला.
वाढतं प्रदूषण पाहता शहरांमध्ये बांबू पार्क उभारण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी बांबू लागवड केल्यानंतर बोलत होते. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी, नोकरदार आणि रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ट्रेन क्रमांक 01316 बल्लारशाह वर्धा या विशेष डेमू ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करवून घेत जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा दिला आहे. आता ही डेमू ट्रेन बल्लारशाहवरून सायंकाळी 6:30 वाजता सुटून चंद्रपूर इथं 6:53 पोहोचेल तर वर्धेला रात्री 9:30 वाजता पोहोचेल. या बदलामुळे नोकरदार लोकांना चांगली सुविधा झाली असून त्यांना कार्यालयाची वेळ सांभाळून सोयीचा प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला असून जळगाव इथल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून त्यांच्यावरील पुढील उपचार मुंबईत करण्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गोव्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देशभरातील खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. हॉकी, सायकलिंग, लॉन टेनिस या खेळांसह काल कबड्डी आणि खो खो या पारंपरिक खेळांना स्पर्धेत सुरुवात झाली. गुजरातच्या सुनील जोलिया नीनाभाईनं स्टीपलचेस 3000 मीटरमध्ये 8 मिनिटं आणि 37.15 सेकंद अशा प्रभावी वेळेसह नवा राष्ट्रीय खेळ विक्रम केला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं 64 सुवर्ण पदकांसह एकंदर 182 पदकं पटकावत पदक तालिकेत आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्यानं 66वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील फुलगाव इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत होणार आहे. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी आणि माती विभागातील प्रत्येकी 10 असे एकूण 20 कुस्तीगीर असतील. या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर, 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी अशा एकूण 1100 जणांचा सहभाग असेल. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50,000 प्रेक्षक क्षमता असलेलं स्टेडियम उभारण्यात आलं आहे. या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीनं प्रथम क्रमांकास 60,000, द्वितीय क्रमांकास 55,000 आणि तृतीय क्रमांकास 50,000 रुपयांचं मानधन दरवर्षीप्रमाणे देण्यात येणार आहे. आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलकातामधील ईडन गार्डन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघानं 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा केल्या असून दक्षिण आफ्रिका संघापुढे जिंकण्यासाठी 327 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. स्पर्धेत भारत सध्या 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नागपूरच्या सीताबर्डी भागात आज संगम पतंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 3 दुकानं जळून खाक झाली. दिवाळी असल्यानं दुकानात ऐवज अधिक होता, त्यामुळे आग अधिक फैलावली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपली जीवनशैली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 64 सुवर्ण पदकांसह 182 पदकं जिंकत पदक तालिकेत महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम. आणि आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलकातामधील ईडन गार्डन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सामना सुरू. भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढे जिंकण्यासाठी 327 धावांचं उद्दिष्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.